स्मार्ट मीटरच्या तक्रारींचं होणार निरसन. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी ग्राहकांमध्ये घडवला सुसंवाद. स्मार्ट मीटर लावताना वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येईल, त्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता काकडे यांनी दिली आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता काकडे, विविध विभागातील ग्राहकांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम, त्यांच्या समस्याही मांडल्या. तक्रारदारांचे फोन उचलले जात नाहीत, त्यांच्या तक्रारींचे 100% निरसन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. स्मार्ट मीटर लावताना ग्राहकांशी संवाद साधणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीत तक्रारी आणि त्यावरील उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी बोलताना काकडे यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार स्मार्ट मीटर लावण्यात येत असून ग्राहकांशी संवाद न साधता मीटर लावण्यात येणार नाहीत. ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एखाद्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावताना तेथे 20% मीटर जुनेच ठेवण्यात येतील, जेणेकरून नवीन आणि जुन्या मीटरमधील फरक कळून येईल. शासनाने सकाळी 9 ते 5 या काळात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना 85 पैसे सूट देत आल्याचंही काकडे यांनी सांगितलं. इंदिरानगर येथील 6 वर्षाच्या समर शेख या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असा आग्रह केळकर यांनी धरला. 5 लाखांपर्यंत झालेल्या सायबर गुन्ह्यात तातडीने निराकरण करण्याचं पत्रक पंतप्रधान कार्यालयानं काढलं असून अशा प्रकरणात पीडितांना लवकर न्याय मिळू शकणार आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना केळकर यांनी दिली. महापालिकेतील कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून किमान वेतन, विमा आदींबाबत 2 आठवड्यात आढावा घेऊन दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. कामगार आयुक्तांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. की जेणेकरून आता जी खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे की स्मार्ट मीटर फास्ट पडतात, बिलं जास्ती येतात आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास त्या ठिकाणी ढळता कामा नये, तर म्हणून ते जुनी मीटर देखील 20% ठेवणार आणि नवीन स्मार्ट मीटर तिथे लावणार, त्यांना त्या ठिकाणी सगळी माहिती देणार. अशा अनेक अखंडित वीज पुरवठ्यासाठी देखील काही विषय होते, ते देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चेला आणले, त्याच्या संबंधातही त्यांनी सांगितलं. पण एवढं नक्की आहे की स्मार्ट मीटरची तक्रार जी आहे ही योग्य प्रकारची लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्याचं निराकरण होईपर्यंत आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये देखील करत राहू.